ठरलं तर मग या मालिकेच्या 6 जानेवारीच्या भागामध्ये आता जेवणाची गडबड चालू आहे. नवीन वर्षाची पार्टी करायची आहे. तेव्हा आता विमल विचारायला येते, की "ताई, अहो पुऱ्या गरम-गरम तळायला घेते. कोशिंबीर वगैरे झालेली आहे." पुऱ्यांची आठवण काढल्यावरती कल्पना आता जुन्या आठवणी सांगायला लागते. कल्पना अस्मिताला हसवण्यासाठी सांगायला लागते, की खरं सांगायचं तर आता पुऱ्यांची आठवण एक अशी आहे ना माझ्या मनात, की आता अस्मिताला कधीही पुरी आणि श्रीखंड असा डबा दिला ना, तर अस्मिताचा डबा जसाच्या तसा परत यायचा. पण जर तिला पिझ्झा वगैरे खायला दिला ना, तर मात्र तिचा डबा अगदी अगदी व्यवस्थितरित्या संपून यायचा. यावरती आता प्रतापसुद्धा आठवण सांगायला लागतो. प्रताप सांगतो, "मग काय, खाण्याच्या बाबतीत आमच्या अस्मिताचा हात कुणी धरूच शकत नाही." म्हणजे खरं सांगायचं तर अस्मिताला पावभाजी एकदा खायची होती आणि लालबागला एक पावभाजी फेमस आहे. तर तिचा मला एकदा फोन आला, की लालबागवरून पावभाजी आणा. आता माझं काम विरारला. विरारवरून मी लालबागला गेलो, पावभाजी आणली. आणून न सांगायची कुणाला, आमच्या लाडोबाला ही पावभाजी खायची होती ना आणि त्यामुळे आता ती पावभाजी खाण्यासाठी, आणण्यासाठी मी तिकडे इतक्या लांब गेलो आणि तिथून आणली पावभाजी. काय करायचं? असं चालू असताना इकडे चैतन्य आणि अर्जुन येतं. त्यांना दोघांना खूप यायला उशीर झालेला असतो. आता इकडे सायली अर्जुनकडे पाहते आणि चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी, आज तुम्हाला यायला इतका उशीर का झाला?" ती अर्जुनशी बोलत नाहीये मित्रांनो. तिचा आता राग आहे अर्जुनवरती त्या दिवशी झालेल्या त्यांच्या आता नोकझोकमुळे आणि त्यामुळे अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तो सांगतो, "अगं मम्मा, काय माहितीये का? आज नवीन वर्षाच्या पार्टीसाठी छानपैकी आम्ही आता केक आणण्यासाठी गेलो होतो आणि त्याचसाठी आम्हाला उशीर झाला होता. म्हणून उशीर झाला हो. छानपैकी नवीन वर्षाची पार्टी आपण झोकात करूया." असं म्हणत असताना इकडे आता सगळेच जण बोलत असतात, पण सायली आणि अर्जुन एकमेकांशी अजिबात बोलत नाहीयेत आणि सायली सांगते, की प्रतिमा त्या आणि आता रविराज काका कधीसुद्धा येत असतील. प्रतिमा त्या आणि रविराज काका येतील आणि त्यानंतर आपण आता खऱ्या अर्थाने गेम चालू करूया. तितक्यात तिथे प्रिया आले आणि प्रियाला पूर्णाजीने काल दिलेल्या कामांच्या बद्दल आढावा घेते. पूर्णाजी तिला आजसुद्धा चांगलंच खडसावते आणि पुन्हा एकदा कामं पूर्ण करायला सांगते. अर्जुन आणि चैतन्य प्रियाला मस्त शिक्षा दिली म्हणून पूर्णाजीचं इकडे कौतुक करतायत आणि सगळेच जण आता छानपैकी एन्जॉय करत असताना इकडे मात्र नागराज निघालेला आहे महिपतकडे आणि त्यावेळेला सुमन, त्याचबरोबर प्रतिमा आणि आता रविराज हे तिघं जण निघालेले आहेत यायला सुभेदारांच्या घरी. पण त्याच वेळेला नागराज बाहेर जायला निघाल्यावरती आता इकडे त्याला थांबवत लगेचच रविराज म्हणतो, "कुठे चाललायस तू?" यावरती तो म्हणतो, "नाही काही दादा, असंच बाहेर चाललोय." त्यावरती रविराज त्याला आता सांगतायत, "बघू कोणाचा मोबाईल आहे? फोन कोणाचा आलाय?" त्यावरती आता फोन आल्यावरती तो फोन लपवण्याचा प्रयत्न करतोय, तर रविराज त्याच्याकडून फोन काढून घेतायत. "बघू कुणाचा फोन आहे?" "अरे तुझ्या मित्राचा फोन आहे." असं जर का म्हटलं आहेस, तर आता मित्राच्या फोनमध्ये नंबर सेव्ह नाही करायचा का? यावरती आता तो म्हणतो, "नाही रे दादा, अरे ते असं-तसं." तो त्याला उलटी-सुलटी उत्तर द्यायला लागतो आणि हे विचार करताना रविराज थोडेसे गडबडतात आणि रविराज आता इकडे सांगायला लागतात, की काय ह्या नागराजचं काही मला कळतच नाहीये. पण सुमनच्या डोक्यामध्ये विचार येतो, काहीतरी गडबड आहे आणि आता हे आपल्याला फसवतायत. त्यामुळे मला आता ह्यांचा पाठलाग करायला पाहिजे. मी सुभेदारांच्या घरी जाऊ शकत नाहीये. आणि त्यानंतर मग आता सुमन सांगते, "दादा वहिनी, तुम्ही पुढे व्हा. मला थोडंसं घरातलं किचनमधलं काम राहिलंय ते उरकून मी येते." त्यावरती आता प्रतिमा सांगते, "ठीक आहे सुमन, आपण एक काम करूया. आपण सगळ्यांनीच कामं उरकूया आणि मग जाऊया. तू एकटी कशाला कामं उरकत बसशील? थांब, मी पण तुझ्या सोबत येते." असं म्हणत आता इकडे प्रतिमा तिला सांगत आहे. पण सुमन सांगते, "नको वहिनी, ऐका मी काय सांगते ते. आपण एक काम करूया. आपण ना ताबडतोब आता तुम्ही पुढे व्हा. मी 2 मिनिटात काम उरकून येते." असं म्हटल्यावर ती सुमन या दोघांना पुढे जायला सांगते आणि स्वतः मुद्दाम मागे थांबते, जेणेकरून नागराजचा पाठलाग करण्यासाठी तिला आता ते कुठे जातात हे पाहता येईल. आणि त्यानंतर मग आता रविराज आणि आता प्रतिमा हे दोघं जण निघतात. सुमन विचार करते, की मी बघून तर येते, नक्की काय चाललंय ते. मी यांचा पाठलाग करते आणि पाठलाग करून आता मी ताबडतोब यांना पकडते. असं म्हटल्यावरती ती आता लगेचच नागराजचा पाठलाग करत रिक्षा करते. इकडे तोपर्यंत घरामध्ये सगळं काही चालू आहे आणि त्यानंतर आता इकडे थट्टा-मस्करी चालू आहे. कसा गेम खेळायचा? काय गेम खेळायचा? त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा आलेले आहेत आणि गेम खेळायला सुरुवात झालेली आहे.
आणि त्यानंतर सायली आता सगळ्यांना समजावून सांगते की कसे गेम खेळायचे. सुमनने नागराज चाललाय त्याचा पाठलाग रिक्षाने करतेय आणि ती सायलीला कंटिन्युअसली कॉल करते, जेणेकरून तिला सायलीला सांगता येईल की मी यांचा पाठलाग करत निघालेली आहे. बहुतेक हे महिपतच्या अड्ड्यावर चाललेत. इकडे तोपर्यंत प्रताप इकडे आता सगळेजण बसलेले असताना अश्विन पण आलाय. सायली सांगते ह्या चिठ्ठीमध्ये म्हणजे ह्या बॉलमध्ये चिठ्ठ्या आहेत. त्यातली एक चिठ्ठी उचलायची, ज्याचं नाव येईल त्याने सांगायचं आहे की कुणी काय डान्स करायचा किंवा काय करायचं ते. यावरती मजा मजा करत आता इकडे रविराज म्हणायला लागतात, म्हणजे सायली आता जर का कुणाचीही चिठ्ठी आली तरी सुद्धा मीच डान्स केला तर चालणार आहे ना? यावरती सायली हसत हसत म्हणते, हो रविराज काका, सगळ्यांच्या वेळेला तुम्ही डान्स केलात तरी पण चालणार आहे. सगळेजण थट्टा मस्करी करतायत आणि आता हसत आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे हे सगळं चालू असताना तोपर्यंत एक एक करत सगळ्यांच्या चिठ्ठ्या यायला लागतात. तोपर्यंत आता इकडे अश्विन म्हणजे चिठ्ठी उचलतो. अश्विनने चिठ्ठी म्हणजे अश्विनच्या नावाची चिठ्ठी येते. अश्विनच्या नावाची चिठ्ठी आल्यावरती अश्विन सांगणार आता कोणी डान्स करायचा आणि कोणी करायचा नाही. आणि त्यानंतर मग आता अश्विन की मम्मा आणि डॅडी तुम्ही डान्स करा. मग हे दोघं जण छानपैकी डान्स करायला लागलेत. हृदयी वसंत फुलताना आणि सुंदरपैकी यांचा डान्स चालू आहे. बरं हे सगळं झाल्यावरती सगळेजण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आता त्यांचं कौतुक करतायत. आणि हे सगळं झाल्यावर दोघं जण खाली बसतात. दोघं खाली बसल्यावरती टाळ्यांचा कडकडाट मात्र आता कंटिन्युअसली चालू आहे. नंतर चिठ्ठी आता उचलली जाते अस्मिताने. अस्मिताची चिठ्ठी आल्यावरती आता इकडे कल्पनाचं नाव असतं. आणि त्यानंतर आता इकडे लगेचच सांगितलं जातं की पूर्णाई आणि अर्जुन हे दोघं जण डान्स करणार. पूर्णाई आणि अर्जुनचं नाव घेतल्यावरती सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. आणि प्रत्येक जण आता इकडे पूर्णाई आणि अर्जुन डान्स करा, पूर्णाई आणि अर्जुन डान्स करा असं आता म्हणायला लागतात. मग पूर्णाई आणि अर्जुन उठतात आणि ते दोघं जण डान्स करायला लागतात. इकडे तोपर्यंत सायलीचा फोन आता टेबलवरती आहे आणि सायलीचा फोन टेबलवरती असताना तिकडे कंटिन्युअसली सुमनचा फोन येतोय. सुमनचा फोन येत असताना सायलीचा फोन तिच्या जवळ नसल्या कारणाने आता इकडे तिला कळतच नाहीये की सुमन काकीचा आपल्याला फोन येतोय ते. आणि आता अर्जुन आणि पूर्णाईचा डान्स सुरू आहे. त्यावेळेला अर्जुन मात्र आता पूर्णाईला डान्स शिकवतोय. आणि आता दोघं जण आली उमलून माझ्या दारी, प्रीत नवी मखमाली हे सगळ्यावरती डान्स करतायत. आणि आता सायली हे डान्स बघून खूपच खुश होती आहे. हे सगळं चालू असताना सायली आपला फोन कुठे आहे, फोन कुठे आहे म्हणून इकडे तिकडे आपला फोन पाहतीये, पण तिला काही फोन भेटत नाहीये. बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे कोणीतरी डान्सची चिठ्ठी अजून उचलतं आणि त्या डान्सच्या चिठ्ठीमध्ये सायली आणि अर्जुन यांचा डान्स करण्यासाठी सांगितलं जातो. पण या डान्ससाठी सायली आता नकार देते. सायली म्हणते, कशाला कशाला, माझा डान्स कशाला, माझ्या डान्सची खरंच काही गरज नाहीये असं ती म्हणायला लागते. इकडे कंटिन्युअसली सुमन आता कॉल करत आहे सायलीला आणि सायलीला कॉल करून ती आता सांगण्याचा प्रयत्न करते, पण सायलीचा कॉल काही उचलला जात नाहीये. इकडे आता सायली अर्जुनला डान्स करण्यासाठी सांगितल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन येतो. सायली तयार नसते आणि मग तो म्हणतो, आता काय माझ्यासोबत तुला डान्स सुद्धा करायचा नाहीये का? यावरती ती म्हणते, कशासाठी डान्स करायचा? काही गरज नाहीये तुमच्यासोबत डान्स करायची. कशासाठी डान्स करायचा? पण तरी पण दोघं जण डान्स करतायत खरे. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सगळेजण पाहतायत काहीतरी सायली अर्जुनचं बिनसलंय, इतकं मात्र नक्की. आणि त्याच वेळेला आता इकडे थोडासा डान्स करून झाल्यावरती सायली निघून जाते आणि तिचा फोन ती आता बघती आहे. तिचा फोन इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर अर्जुन सांगतोय कुणाचा तरी फोन आता इकडे आहे. मग सायली तिथे येते, फोन वाजतोय म्हणून बघते, सुमन काकींचा फोन आहे असं बघते. आणि त्यानंतर सुमन तिला सांगायला लागते, हॅलो सायली, अगं मी ना तुला कधीपासून फोन ट्राय करतीये. खरं सांगायचं तर आता मी इकडे आलेली आहे. मी यांचा पाठलाग करत ज्या वेळेला इथे आले ना, त्यावेळेला मला आता कळालेलं आहे की हे महिपतच्या अड्ड्यावरती इथे आलेले आहेत. म्हणजे मला असं वाटते की हे महिपत जिथे आहे ना, तिथेच आले. तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करत होते. यावरती सायली सांगते, तुम्ही काळजी घ्या आणि हे बघा मला अपडेट द्या.
थोड्याच वेळामध्ये तुम्ही कुठे पोहोचताय, काय पोहोचताय, असं म्हणत अर्धी माहिती सायलीला आता इकडे समजलेली आहे आणि सायली विचार करते की सुमन काकू आता कुठे जातील त्याच्याबद्दल त्या मला कळवतील. असं म्हणत सायली आता सुमनच्या फोनची वाट पाहते आणि ती सांगते, तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका. हे बघा, मला कंटिन्युअसली कॉल करत राहा. त्यानंतर मग आता इकडे नागराजची जशी जशी गाडी पुढे पुढे जाईल तशी तशी सुमन त्याचा पाठलाग करायला सांगतीये आणि तसा तसा आता इकडे त्याच्या मागे जाते. त्यानंतर एका ठिकाणी नागराजची गाडी आत वळते जिथून रिक्षा जाऊ शकत नाहीये. मग सुमन रिक्षा सोडते आणि नागराज ज्या दिशेने गेलेला आहे त्या दिशेने जाते. नक्की कुठे गेलेत हे काही तिला कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला इकडे सचिन आलेला आहे. सचिन आलाय आणि तो आता आपल्या केलेल्या कृत्याची माफी मागण्यासाठी अस्मिताच्या इथे उभा आहे. तो अस्मिताला सांगतोय, अस्मिता, खरंच मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि असं म्हणत तो अस्मिताला एका बाजूला घेऊन चाललाय. आता खरं तर इकडे बाकी सगळ्यांना हे प्रताप ह्याचे माहिती आहेत. पण आता इकडे आलेले दोघं जण, ते म्हणजे रविराज आणि प्रतिमा, या दोघांना काहीच माहिती नसल्या कारणाने अस्मिता आता मात्र म्हणजे इथे तमाशा नको म्हणून अस्मिता जरा गप्पच आहे. म्हणजे अस्मिता विचार करते की नाही, आत्ता सध्या मी काही बोलत नाहीये, नाहीतर आत्ता सध्या काही झालं तर उगाचच तमाशा होईल, म्हणून ती काहीच बोलत नाही. आणि सचिन याच गोष्टीचा फायदा घेतोय, अस्मिताला एका बाजूला घेऊन येतोय. नवीन वर्षाचं काहीतरी तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. सगळेच जण हे बघतायत, पण आता कुणीच काही बोलायला मागत नाहीये. कारण उगाचच चांगल्या कार्यक्रमामध्ये तमाशा नको म्हणून आता सचिनला कुणी काही बोलत नाहीये. सायली मात्र आता रागारागाने त्याच्याकडे पाहतीये. तो आता अस्मिताला एका बाजूला घेऊन येतोय. अस्मिताला एका बाजूला घेऊन आल्यावरती तो म्हणतोय, अस्मिता, मी तुला आज नवीन वर्षाचं वचन देतो आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुझी साथ कधी सोडणार नाहीये. मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहीन आणि आता तुला साथ देतच राहीन. असं म्हणत तो आता अस्मिताला बोलत आहे. आणि त्यानंतर आता इकडे अस्मिता त्याच्याकडे पाहते आणि, फार काही नाटकं करू नकोस सचिन, सगळेजण बघतायत म्हणून आता मी तुला काही बोलत नाहीये. उगाचच आता मला काही करण्याचा प्रयत्न करू नको. त्यावरती तो म्हणतो, खरंच एक चान्स तू जर का मला दिलास ना तर अस्मिता, मी तुला सिद्ध करून दाखवेन. मी खरंच तुला सिद्ध करून दाखवेन की माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. खरंच सांगतोय मी तुला की माझं तुझ्याशिवाय कुणावरतीही प्रेम नाहीये. प्लीज प्लीज तू माझी बाजू समजून घे ना. अस्मिता, ऐक ना. असं म्हणत तो आता अस्मिताला बोलत आहे. अस्मिता हळूच आवाजात सांगते, सचिन, सचिन, हे बघ, उगाचच तमाशा करू नको. इथे आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या आहे म्हणून तुला मी काही बोलत नाहीये. पण उगाचच या सगळ्यामध्ये तमाशा नको, तुझी नाटकं बास कर. असं हळूच आवाजात बोलून आता ती त्याला तिकडेच फटकारते आणि त्यानंतर निघून जाते. इकडे सचिन सांगतोय, मला एकच संधी दे ना, मी तुला खरंच सुधारून दाखवेन. पण अस्मिता काही हे ऐकायला तयार नाहीये. अस्मिता रागारागात आपल्या सीटवरती येऊन बसलेली आहे आणि त्यानंतर अश्विन सुद्धा हे सगळं ऐकत आहे आणि त्याला आता चिंताच पडले, हे सगळं काय चाललंय. तोपर्यंत मग आता नागराजचा पाठलाग करत सुमन ज्या ठिकाणी पोहोचले, ते कसली जागा आहे, काय जागा आहे, तिला काही कळायला मार्ग नाही. 100% हे महिपत शिकरेला भेटायला चाललेले आहेत असं आता तिला संशय आलेला आहे. म्हणून ती त्याचा आता पाठलाग करते. पाठलाग करत ती त्याच्या मागे मागे चाललेली आहे. त्यानंतर एकदा का पाठलाग करत ती चालली आणि त्यानंतर ती वळून वळून पाहते आहे, तर आता नागराज कोणाला तरी फोनवरती बोलत आहे आणि त्याच वेळेला सुमन त्याच्या मागे जाते. इकडे आता नागराज ज्या वेळेला आतमध्ये जातो तेव्हा पाहतो तर काय, महिपतची माणसं आता आतमध्ये चाललेली आहेत. आणि त्याच वेळेला इकडे मात्र सुमन फोन लावत आहे सायलीला सांगण्यासाठी की आता मी कुठे आले, काय आले, तू या ठिकाणी ये वगैरे असं सांगण्यासाठी. पण सायली याच्या घरामध्ये, सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळे नवीन वर्ष साजरे करतायत. नवीन वर्ष साजरं करत असताना आता सगळेजण इकडे पूर्णाजीला केक भरवतायत, एकमेकांना केक भरवतायत.
असं सगळं चाललंय आणि सायलीचा फोन आता साईडला आहे. साईडला फोन असल्यामुळे सुमन तिला कॉल करते कळत नाहीये. इकडे सुमन नागराजचा पाठलाग करत निघालेली आहे आणि त्यानंतर सुमनच्या फोनची रेंज पण गेलेली आहे आणि हळूहळू पाठलाग करत करत ती जंगलाच्या दिशेने, जिकडे आता तो चाललाय त्या दिशेने चाललेली आहे. इकडे आता कंटिन्युअसली सायली आता कॉल करतीये, पण आता सुमनचा कॉल लागत नाहीये. मग सायलीला चिंता वाटायला लागते. काय झालं असेल नक्की? सुमन काकू कुठे गेल्या असतील? म्हणजे खरं सांगायचं तर आता सुमन काकूला मला भेटायलाच पाहिजे. कुठे आहेत सुमन काकू? असं म्हणत ती आता फोन लावतीये, पण फोन काही लागत नाहीये. तिला काही कळत नाहीये की सुमन नक्की गेले तरी कुठे? आणि त्यानंतर सायली आता तिकडून निघते आणि अर्जुन विचार करतोय की सायली कुठे चालले? आणि तो आता चैतन्यला सांगतोय की चैतन्य बघ जा सायली कुठे चालले. यावरती चैतन्य म्हणतो, तुमच्या दोघांची जी काही भांडणं चालू आहेत ना, ती तुम्ही दोघांनी सॉल्व्ह करा. मला नको काहीतरी ऑर्डर सोडूस. तुझी बायको आहे ना, जा बघ जा तू. असं म्हणत चैतन्य त्याला ओरडतो. तोपर्यंत इकडे आता महिपतची माणसं आतमध्ये गोडाऊनमध्ये जायला निघालेली असताना नागराज तिकडे आलेला आहे. ज्या वेळेला नागराज तिकडे आलेला आहे आणि नागराज म्हणतो, काय रे कुठे चालला होतात तुम्ही? आतमध्ये काय काम आहे तुमचं? यावरती ती सांगायला लागतात, काही नाही सर, अहो आतमध्ये काहीतरी आवाज आला म्हणून चाललो होतो. नागराज त्यांच्या अंगावरती चांगलाच चिडतो आणि आतमध्ये काही जायची गरज नाहीये. मी तुम्हाला एकदा सांगितलंय ना, की आत जायची गरज नाहीये, तर बिलकुल जायचं नाहीये. असं म्हणत तो आता त्याला चांगलंच फटकारतो. बरं त्यावरती महिपतची आता इकडे माणसं सांगतात, ठीक आहे सर, आतून आवाज आला. त्यावरती तो म्हणतो, थांबा इकडे. इकडे तोपर्यंत लगेचच सुमन आता त्या गॅरेजच्या इकडे आणि त्यानंतर सुमन विचार करते, काहीतरी गडबड आहे. मला या आतमध्ये गॅरेजच्या आतमध्ये जायला पाहिजे आणि म्हणून सुमन बाहेर थांबलेली आहे. ज्यावेळेला आता सुमन बाहेर थांबले आणि ती वाट पाहते, कधी एकदा आपल्याला आत जायला मिळतंय आणि आत जाऊन कधी एकदा आपण आता हे सगळं पाहतोय. त्यावरती आता नागराज सांगत आहे, काहीही झालं तरीसुद्धा आतमध्ये जायचं नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये. असं म्हणत तो आता त्या दोघांना आत जाण्यासाठी नकार देतोय. सुमन मात्र तिकडेच लपून बसलेली आहे. तोपर्यंत नागराज आत आलाय आणि महिपतला बघतोय. तोपर्यंत सुमनने पण महिपतला पाहिलंय. सायलीला इकडे कंटिन्युअसली कॉल करते. फायनली सायलीने कॉल उचललाय आणि ती सांगते, महिपत चिकरेच्या अड्ड्यावरती मी आहे. इकडे तोपर्यंत सायली डायरेक्ट त्या अड्ड्यावरती निघाले. तोपर्यंत अर्जुन बाहेर आलाय, चैतन्य बाहेर आलाय. सायली कुठे गेले म्हणून एकच गहजब झालाय आणि ते दोघं जण सायलीला शोधायला बाहेर पडलेले.